ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। जयंत पाटील यांना मोठा दिलासा। ईश्वरपूर नगराध्यक्षांच्या अपात्रतेला स्थगिती। एकनाथ शिंदेंकडून भाजपवर कुरघोडी। ईश्वरपूर नगरपालिकेचे अपात्र नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अपात्रतेच्या कारवाईला नगर विकास विभागाने स्थगिती दिली। सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगरपालिकेचे अपात्र नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्यावरील अपात्रतेच्या कारवाईला स्थगिती दिली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी याबाबत काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली होती। नगर विकास विभागाच्या या निर्णयानंतर आमदार पाटील यांच्या प्रयत्नांना यश आल्याचं दिसत आहे। सांगलीचे जिल्हाधिकारी मैना घोष यांनी आनंदराव मलगुंडेंना अनधिकृत बांधकाम प्रकरणात अपात्र ठरवले होते। पेठ सांगली मार्गावरील हॉटेल आणि लॉजच्या कथित अनधिकृत बांधकाम प्रकरणात ही कारवाई केली होती। या निर्णयामुळे जयंत पाटील यांना स्वतःच्या बालेकिल्ल्यात मोठा धक्का बसला होता। त्यानंतर त्यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर अपात्र नगराध्यक्षांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन दाद मागितली। या दोन्ही बैठकीत अपात्रतेच्या निर्णयाबाबत सविस्तर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे। त्यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती दिल्याने त्या भेटीला राजकीय यश मिळाल्याची चर्चा रंगली। या स्थगितीमुळे आनंदराव मलगुंडे यांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी अपात्रतेच्या प्रकरणावरील अंतिम निर्णय पुढील सुनावणीनंतर होणार आहे। यापूर्वी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती प्रक्रियेवरील स्थगिती न्यायालयाने उठवली होती। त्यानंतर सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनाच्या राज्य सरकारच्या निर्णयालाही मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने स्थगिती दिली। आता ईश्वरपूर नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अपात्रतेच्या आदेशालाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थगिती दिल्याने जयंत पाटील यांच्या पाठपुराव्याला आणखीन एक यश मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। ईश्वरपूर नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अपात्रतेच्या प्रकरणाने सुरुवातीपासूनच सांगलीच्या महायुतीच्या राजकारणात खळबळ उडाली होती। शिवसेनेचे ईश्वरपूर विधानसभा प्रमुख जयकर जाधव यांनी या प्रकरणाची तक्रार केली असली तरी या संपूर्ण हालचालीमागे भाजपची रणनीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती। विशेषतः आमदार जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे। मात्र आता एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अपात्रतेच्या आदेशाला स्थगिती दिल्याने भाजपच्या भूमिकेवर शिवसेनेचेच अप्रत्यक्षपणे कुरघोडी केल्याची चर्चा सुरू झाली आहे। आता नेमकं काय होतंय हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज।